जर तुम्ही बुधवारी म्हणजेच 9 जुलै रोजी बँक, पोस्ट ऑफिस किंवा विम्याशी संबंधित कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा। 9 जुलै रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहे। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 9 जुलै रोजी विमा कार्यालयांमध्येही काम थांबणार आहे। कर्मचारी पोस्ट ऑफिसमध्ये काम करणार नाही, पण बँका बंद राहण्याचं नेमकं कारण काय ते आधी जाणून घेऊया। 9 जुलै रोजी देशभरातील बँकांमध्ये कोणतंही काम होणार नाही, कारण 10 केंद्रीय कामगार संघटना, त्यांच्या संलग्न संघटना, बँकिंग, विमा, टपाल, कोळसा खाण, महामार्ग, बांधकाम, राज्य वाहतूक हे सर्व संपावर आहे। ऑल इंडिया बैंक एम्प्लॉईज असोसिएशन, बंगाल प्रोव्हिन्शियल बैंक एम्प्लॉईज असोसिएशन, बैंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच BEFI, AITUC, HMS, CITU, INTUC, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या संपात सहभागी आहे। बँक कर्मचारी संघटनेने म्हटलंय की ते केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरुद्ध आणि कॉर्पोरेट समर्थक आर्थिक सुधारणांविरुद्ध संपावर जाणार आहे। सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। युनियन फोरमच्या मते 25 ते 30 कोटी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत। त्याशिवाय शेतकरी आणि कामगार देखील या देशव्यापी संपाचा भाग आहे। कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे की त्यांच्या 17 कलमी मागण्या सरकारकडून सतत दुर्लक्ष केल्या जात आहेत। याचा अर्थ असा की उद्या तुम्हाला बँकेतून पैसे काढणे, चेक क्लिअरन्स आणि ग्राहक सेवा यासारख्या सुविधा मिळवण्यात अडचणी येतील, तर विमा कंपन्यांची कार्यालये बंद राहतील। अशा परिस्थितीत जर तुमचं बँकिंग मधील महत्त्वाचं काम जसं की रोख रक्कम काढणे, चेक जमा करणे किंवा कोणतीही कागदपत्रे प्रक्रिया असेल तर ते 9 जुलै पूर्वी पूर्ण करावी लागेल। डिजिटल सेवा मात्र पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बसेस, रेल्वे, विमानतळ, बाजारपेठ, रुग्णालय यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। त्याचवेळी खासगी कार्यालय, मॉल्स, बाजारपेठ इत्यादी सर्व सुद्धा खुले राहणार आहेत।